3:59 लोक ज्याला फक्त तुकाराम म्हणून हाक मारत होते. बरोबर 4 वाजता अख्खा देश त्याला सर सर म्हणून सलाम करू लागला. एका सेकंदात माणसाचं नशीब आणि जगाची नजर कशी बदलते याचा जिवंत इतिहास म्हणजे डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे होय. काय घडलं होतं 11 मे 2005च्या त्या 4 वाजता? ऐका हा अंगावर काटा आणणारा किस्सा. मित्रांनो, तुकाराम मुंढे हे बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना गावाच्या एका गरीब शेतकरी कुटुंबातून आलेले. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, पण डोळ्यात कलेक्टर बनण्याचं स्वप्न. 2 वेळा UPSCच्या मुख्य परीक्षेत अपयश आलं, तरी त्यांनी हार मानली नाही. 2004मध्ये त्यांनी त्यांची शेवटची आणि अंतिम UPSCची परीक्षा दिली. निकाल येण्यापूर्वी ते MPSC पास होऊन मंत्रालयात महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिसमध्ये क्लास 2चे अधिकारी म्हणून ट्रेनिंग घेत होते. दिवस होता 11 मे 2005चा. दुपारचे 3:59 झाली होती. तुकाराम मुंढे त्यांच्या कार्यालयातील ट्रेनिंग घेत होते. तिथे अनेक वरिष्ठ क्लास 1चे अधिकारी देखील हजर होते. तुकाराम हे पदाने त्यांच्यापेक्षा लहान असल्यामुळे तिथे असलेले इतर वरिष्ठ अधिकारी त्यांना अरेतुरे करत किंवा अगदी सहज "ए तुकाराम, इकडे ये, तुकाराम ते काम कर" अशी हाक मारत होते. तुकाराम मुंढे शांतपणे आपलं काम करत होते आणि मनात धाकधूक सुरू होती. कारण काहीच वेळात UPSCचा अंतिम निकाल जाहीर होणार होता आणि अचानक दुपारी 4 वाजले. UPSCचा अंतिम निकाल स्क्रीनवर झळकला. संपूर्ण देशातून तुकाराम मुंढे यांनी चक्क ऑल इंडिया रँक 20 मिळवून UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवले. ते आता केवळ एक सामान्य अधिकारी राहिले नव्हते, तर ते थेट IAS बनले होते. 3:59 जे अधिकारी त्यांना तुकाराम म्हणून हाक मारत होते, त्यांचा टोन एका सेकंदातच बदलला. तेच अधिकारी जागेवरून उठले. त्यांनी मुंढेंना कडक सॅल्यूट ठोकला आणि म्हणाले, "कॉंग्रॅच्युलेशन्स सर." खुद्द तुकाराम मुंढे सांगतात की 3:59 ते 4 या एका मिनिटात माझ्यात काहीही बदललं नव्हतं. मी तोच होतो, माझे कपडे तेच होते, माझा चेहराही तोच होता. बदलली ती फक्त लोकांची पाहण्याची नजर. मित्रांनो, हेच असते शिक्षणाची आणि कष्टाची ताकद. तुमची आजची परिस्थिती कितीही वाईट असू दे, जर तुमच्या कष्टांमध्ये प्रामाणिकपणा असेल तर एक दिवस तुमचाही वेळ नक्की येईल. तुकाराम मुंढे यांच्या या संघर्षातून तुम्ही काय शिकलात कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.